पुढची बातमी, धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो असल्याचं समोर आलंय। बीडच्या परळीमध्ये मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि बॅनरवर सरपंच प्रकरणातला आरोपी कराडचे फोटो आहेत। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। बीडच्या परळीमध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त आणि या बॅनरवर सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचे फोटो सध्या झळकलेले आहेत। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे हे सर्वांना माहितीच आहे। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर सुद्धा एकेकाळचा धनंजय मुंडेंचा कट्टर समर्थक असणाऱ्या कराडचे फोटो या प्रकरणानंतर सुद्धा बॅनरवर झळकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, का नेमके हे फोटो लावण्यात आलेले आहेत आणि काय नेमकं याच्यामुळे चित्र निर्माण झालंय? नक्कीच अमोल, आपण बघितलं तर उद्या जे माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच नंतर 22 तारखेला जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त एक सप्ताह साजरा केला जातोय आणि या सप्ताहाचे बॅनर्स जे आहेत ते वाढदिवसाचे बॅनर्स परळीभर लागलेले आहेत आणि या बॅनरवरती काही समर्थकांनी जे आहे ते वाल्मिक कराड याचा फोटो देखील छापलेला आहे। आपण जर बघितलं तर कालच धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेकडून माझा वाढदिवस साजरा केला जाणार नाही, मी मुंबई आणि परळी येथे देखील नसल्याचं घोषित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर देखील कार्यकर्त्यांकडून असे बॅनर लावलेले पाहायला मिळतात। एकीकडे आपण बघितलं तर न्यायालयात संपूर्ण प्रकरण चालू असताना दुसरीकडे मात्र आता परळीत हे बॅनर लागलेले दिसतात। अमोल, नक्कीच धन्यवाद स्वानंद या सविस्तर माहितीबद्दल। पुढची बातमी, भाजप आमदार राजेश पवार यांनी